नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 4 नोव्हेंबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग त्यांनी खूप सुंदर दाखवलेला आहे. जीवा आणि नंदिनी झोपत असताना नंदिनी नेकलेस काढत असते आणि तिच्या गळ्यामधल्या नेकलेसमध्ये केस अडकलेले असतात. तर तेव्हा ती जीवाला ते नेकलेस गळ्यामधून काढायला सांगते आणि तेव्हा त्या दोघांच्या मध्ये खूप रोमॅन्टिक वातावरण झालेलं असतं. आणि आता यावेळेस नेकलेस काढून झाल्यानंतर नंदिनी जीवाला विचारते की तुम्ही ते म्हणजे तुमच्या आजीनी तुम्हाला जो दागिना दिलेला असतो त्याबद्दल तुम्ही काही सांगितलंच नाही. तर आता जेव्हा तिला ते सर्व काही सांगण्यापासून टाळतो आणि बहुतेक मित्रांनो जीवाने त्या दागिन्याचंच काहीतरी करून ते 10 कोटी जमवलेले असतात. आणि त्यानंतर जेव्हा तो काही महाजनी सरांच्या बरोबर फोनवरती बोलत असतो तेव्हा सुद्धा त्याने हे सांगता सांगता थांबलेला आहे. तर दुसरीकडे रम्या आणि वसूने तो पेनड्राईव्ह मिळवलेला असतो आणि आता रम्या त्या पेनड्राईव्ह मधला डाटा कलेक्ट करायसाठी तो पेनड्राईव्ह आता सर्व्हिस सेंटरमध्ये देणार आहे. म्हणजे त्या पेनड्राईव्ह मध्ये काय आहे हे नेमकं ते आता शोधूनच थांबणार आहेत बहुतेक. आणि दुसरीकडे काव्य आणि पार्थ झोपलेले असतात. तर तेव्हा काव्या जे काही घडलेलं असतं दिवसभरामध्ये त्याबद्दलच झोपेत स्वप्नात बडबडत असते आणि तेव्हा पार्थ सुद्धा तिची बडबड ऐकून जागा होतो आणि पण त्याने सर्व काही ऐकलेलं नसतं आणि शेवटचंच थोडं काही ऐकलेलं असतं. तर तेव्हा काव्या मात्र जाम घाबरलेली असते आणि या दोघांच्या मध्ये त्यावेळेस आता छान असा कॉमेडी सीन सुद्धा त्यांनी दाखवलेला आहे. आणि आता त्यानंतर ऑफिसमध्ये छान अशी पार्टी असते आणि तेव्हा सगळ्यांचं ठरलेलं असतं की प्रत्येकाने आपापल्या बायकांना पार्टीसाठी घेऊन यायचं आहे. तर तेव्हा पार्थ आता काव्याला ते सर्व काही सांगतो. तर काव्या आता थोडंसं त्याचं ते बोलणं ऐकल्यानंतर आश्चर्यचकित झालेली आहे. पण आता या दोघांची छान अशी पार्टी सुद्धा आपल्याला उद्याच्या भागामध्ये एन्जॉय करता येणार आहे. तर मित्रांनो चला आजच्या भागाला आपण सुरुवातीपासून बघूयात. मित्रांनो आजच्या भागामध्ये त्यांनी सुरुवातीचा भाग थोडा रिपीटच दाखवलेला आहे. म्हणजे अगोदर जे काही घडलेलं आहे ते त्यांनी परत दाखवलेलं आहे. नंदिनी, काव्या आणि मानिनी आपापल्या नवऱ्यांना उठणं लावत असतात. तर तेव्हा पिहू त्यांना विचारते, म्हणजे नंदिनी बहिणी म्हणते की बाबा आजच आपण तेलाने उठणं का लावतो. तर नंदिनी म्हणते काय होतं तेलाने उठणं लावल्यानंतर शरीराची काळजी घेतल्यासारखं होतं. मग आपली स्किन ना गोड आणि टवटवीत होते अगदी तुझ्यासारखी. तर काव्या सांगते कारण आज हे सगळं काही आज करायचं कारण हे पवित्र असतं. तर तेव्हा पिहूला ते सर्व काही कळतं आणि तिथेच आता रम्या आणि वसू उभारलेले असतात आणि त्यांना ते सर्व काही बघून म्हणजे काव्य पार्थला उठणं लावते, तेल लावते ते सर्व काही बघून तिला त्रास होत असतो. तर नंदिनी आता पिहूला अजून सांगते, म्हणते तुला खरं सांगू का पिहू आजच्या दिवशी तेल लावून उठणं लावून आंघोळ करायची असते आणि ती पण वर्षभर. पण ते काही शक्य नाही म्हणून आजच्या दिवशी आपण तेल आणि उठणं लावतो. तर पिहू म्हणते म्हणजे अच्छा तू आणि काव्या वहिनी दोघे जण आपल्या पार्टनरची स्किन माझ्यासारखी एकदम अशी टवटवीत राहावी म्हणून त्यांना आंघोळ घालताय का. असं म्हटल्यानंतर आता सर्वजण हसू लागतात. तर पिहू पुढे म्हणते पण नंदिनी वहिनी मी काय म्हणते आपण एक कामच कर या दोघांना ना आंघोळ वगैरे नको घालूस असंच बसून राहू देत. तर मानिनी तिला म्हणते अगं पिहू तू आज तुझ्या वहिनींना कितीही काहीही सांगितलंस ना तर त्या काही ऐकणार नाहीयेत कळलं का. कारण ना आजची अंघोळ स्पेशल आहे आणि फक्त अंघोळ नाही तर अभ्यंग स्नान आहे कळलं का. असं तिने म्हटल्यानंतर आता इकडे पार्थ आणि काव्य एकमेकांच्याकडे बघू लागतात आणि इकडे जीवा आणि नंदिनी एकमेकांच्याकडे बघू लागतात. तर ते बघितल्यानंतर आता रम्या तर रागारागाने तिथून निघूनच जाते. तर त्यानंतर आता त्यांनी हे दाखवलेलं आहे की जेव्हा मानिनीने आता या दोघींना साड्या आणि दागिने पारंपरिक दागिने गिफ्ट दिलेले असतात आणि तिने सांगितलेलं असतं की ही देशमुखांची परंपरा आहे. आणि ते दागिने बघितल्यानंतर नंदिनी आणि काव्य तर खूप म्हणजे आश्चर्यचकित झालेले असतात. तर मानिनी त्यांना म्हणते आवडले का दागिने मग आता हे तुमचे आहेत. तर काव्या म्हणते पण आम्हाला कशासाठी देताय. तर मानिनी सांगते देशमुखांची परंपरा आहे ही प्रत्येक सासू आपल्या सुनेला ही दागिने देते आणि ती सून तिला सून येईपर्यंत हे दागिने मिरवते. आता तुम्ही दोघे आलेले आहेत मग आता माझा याच्यावरचा हक्क संपला. आता याच्यावरती तुमचा हक्क आहे आणि तुमच्या मुलाच्या ना दिवाळसरापर्यंत हे दागिने तुमचे असं ती हसत हसत आनंदाने सांगत असते. तर त्यानंतर आता यांनी या चौघांचा जो काही छानपैकी डान्स झालेला असतो तो दाखवलेला आहे.
आणि ते गाणं असतं तुझी चाल तुरू तुरू उडती केस भुरू भुरू आणि या चौघांनी छान असा त्या गाण्यावरती डान्स केलेला असतो. आणि त्यानंतर आता मानिनीला आणि पिहूला सुद्धा ते आपल्या डान्समध्ये सामील करून घेतात आणि रम्याला आणि वसूला सुद्धा त्यांनी घेतलेलं असतं, पण त्या दोघी काही त्यांच्यामध्ये सामील होत नाहीत आणि तिथून त्या निघून जातात. आणि त्यानंतर आता त्यांनी तोच सीन दाखवलेला आहे ज्यावेळेस सुनीता आलेली असते घरामध्ये आणि ती आता काव्याला टोमणे मारत असते. ती म्हणत असते की चकली छान झालेली आहे काव्या, तूच केलेली आहेस का? तर काव्या म्हणते नाही, मी नाही केलेली, माझ्या ताईने. आणि असं म्हणून ती थांबते, म्हणजे सुनीताच तिला थांबवते आणि विचारते आणि कोण? तर काव्या सांगते आणि ना तिच्या नवऱ्याने केलेली आहे. तर तेव्हा सुनीता म्हणते आणि तू काय केलेलं आहेस? तर तेव्हा विक्रम मध्ये पडतो आणि म्हणतो तिने आणि मी आम्ही मिळून ना आमच्या अख्ख्या घराची सजावट केलेली आहे. तर तेव्हा सुनीता अजून एक टोमणा तिला मारते, अरे वा, चांगलेच दिवे लावलेले आहेस ग काव्या तू. तर मानिनी आता तिला म्हणते सुनीताला अखेर काय नेमकं म्हणायचं आहे नक्की काय तुला? तर सुनीता म्हणते मला काय म्हणायचंय ना ते तुझ्या सुनेला कळलेलं आहे. आणि उठून उभा राहून ती म्हणते बरोबर आहे ना काव्या? तर विक्रम आता तिला म्हणतो काय 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 तमाशा लावलेला आहे हा? तर सुनीता म्हणते मी तर सत्य सांगायला आलेले आहे इथे. तुमच्या काव्याचं ज्या मुलासोबत अफेअर आहे ना त्याचा मी चेहरा दाखवायला आलेले आहे. आणि ती पेनड्राईव्ह हातामध्ये घेऊन म्हणते या पेनड्राईव्ह मध्ये ना तुझ्या सुनेचं आणि त्या कॅफेवाल्या मुलाचं फुटेज आहे. आणि असं तिने सांगितल्यानंतर काव्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. तर मानिनी मात्र रागारागानेच तिच्याकडे न बघता दुसरीकडे बघत असते. आणि त्यानंतर आता सुनीताने ते फुटेज लावलेलं सुद्धा असतं आणि ती सोबत लॅपटॉप सुद्धा घेऊन आलेली असते. आणि ज्यावेळेस काव्या ते फुटेज बघत असते तर तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसत असतो आणि ती आता मानिनीला पुढं आणते आणि बघ इकडे असं तिला सांगू लागते. तर तेव्हा मानिनी त्या लॅपटॉप कडे न बघताच तो लॅपटॉप बंद करते आणि तो पेनड्राईव्ह काढून आपल्या हातामध्ये घेते. तर सुनीता म्हणत असते अगं मानिनी मला मान्य आहे तुला बघवत नाहीये, पण बघ तुझ्या या कॅरेक्टरलेस सुनेचे चाळे, असं ती म्हणत असताना चक्क मानिनीने सुनीताला जोराची कानाखाली मारलेली असते. आणि ते बघून आता विक्रम आणि काव्याला तर मोठा धक्का बसलेला असतो. तर तेव्हा मानिनी सुनीतेला म्हणते अगं माझ्या काव्याबद्दल, माझ्या सुनेबद्दल, या घरामधल्या लक्ष्मीबद्दल आता एक शब्द जरी बोललीस ना तर खबरदार, माझ्या दोन्ही सुद्धा सुना नंदिनी आणि काव्या 100 नंबरी सोनं आहेत. तर तेव्हा सुनीता काही थांबत नाही आणि ती म्हणते त्या दिवशी तू भेटल्यानंतर सगळा काही प्रकार माझ्या लक्षात आला आणि म्हणून मी, असं ती बोलत असताना विक्रम तिच्यावरती ओरडतो, म्हणतो अगं म्हणून तू माझ्या साध्या भोळ्या मानिनीचे कान भरलेस? अगं लग्न करून घरामध्ये आणलेल्या सुना म्हणजे पणतीसारख्या असतात, सासरच्या आणि माहेरच्या दोन्हीकडच्या उंबऱ्यांना उजळवतात, पण तरी सुद्धा त्यांना तेलवात ही करावीच लागते, मायेची, विश्वासाची. आणि आम्ही आमच्या सुनांच्या बाबतीत हे सगळं काही करतच होतो, पण तूच गैरसमजाची फुंकार घालून पार सगळ्याचं वाटोळं करून टाकलंस, वाटोळं करून टाकलंस सगळ्याचं काही. आणि गैरसमजाचे फासे फेकतात तुम्ही, पण त्यानंतर जे काही महाभारत घडतं ना त्यामुळे घराचे घरच तुटतात. तुझ्यामुळे आमच्या घरामध्ये गेले काही दिवस काय घडतंय, काय झालेलं आहे माहिती आहे का तुला? तर तेव्हा सुनीता मानिनीला म्हणते अगं म्हणू विक्रम जे काही बोलतोय ते कदाचित सगळं काही खरं असेलही, पण मला अजूनही असं वाटतंय की तू हा पेनड्राईव्ह एकदा बघ आणि ठरव काय आहे ते. असं ती बोलत असताना इतक्यात आशाताई तिथं खलबत्ता घेऊन येते आणि म्हणते हाच खलबत्ता ना, हा मला सापडलेला आहे. तर तेव्हा आता मानिनी तो खलबत्ता आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणते वेळेवरती सापडलेला आहे. तर तेव्हा आता सुनीता चांगलीच घाबरते आणि म्हणते अगं म्हणू तो खलबत्ता तो हातामध्ये का घेतलेला आहेस? मला मारणार आहेस की काय तू? प्लीज असं काही करू नकोस, मी सगळं काही तुझ्या मनासाठी करते. आणि काव्याला म्हणते अगं काव्य तिला सांग ना मी सगळं काही खरं बोलते ते, आणि तू खोटं बोलतेस, अगं बोल ना, असं ती काव्याला विनवण्या करत असते. तर तेव्हा मानिनी म्हणते काव्या तू काहीच बोलू नकोस, आता ना तुला कोणाच्याच प्रश्नांना उत्तर द्यायची काहीच गरज नाहीये, जे काही उत्तर द्यायचं आहे ना ते मीच देईन. तर तेव्हा सुनीता तिला म्हणते अगं म्हणू प्लीज. असं ती बोलत असताना मानिनी चक्क तिच्या हातामधला पेनड्राईव्ह खेचून घेते आणि ते त्या नवीन खलबत्त्यामध्ये घालते आणि त्या पेनड्राईव्हला कुटूच लागते.
तर तेव्हा सुनीता तिला थांबवायचा खूप प्रयत्न करत असते. म्हणते, "अगं मनू असं करू नकोस प्लीज. अगं मी ते फुटेज मिळवायचा खूप प्रयत्न केलेला आहे प्लीज." तर मानिनी आता तिच्याकडे रागाची एक नजर टाकते आणि परत तो पेनड्राईव्ह कुटू लागते आणि कुटून त्या पेनड्राईव्हचा अगदी चुराडा करून टाकते. आणि इतक्यातच आता वरून रम्या आणि वसू खाली येत असतात आणि तेव्हा वसू रम्याला वाटेतच थांबवते आणि तिथूनच त्या दोघी जे काही चाललेलं असतं ते बघू लागतात. तर मानिनी आता तो पेनड्राईव्ह त्याचा चुरा वगैरे करून ते हातामध्ये घेते आणि ते सगळं काही फेकून देते. तर तेव्हा सुनीता तिला म्हणते, "अगं तू काय केलंस हे म्हणू?" तर मानिनी तिच्यावरती जोराने ओरडते, "बास, एक शब्दही बोलू नकोस आता. मला ना माझ्या नजरेसमोर सुद्धा नको आहेस तू. गणपती विसर्जनाच्या दिवशी मीच तुला तुझा हात धरून या घरामध्ये घेऊन आले, पण आज मी आपल्या मैत्रीचं विसर्जन करते. माझ्या या मंगल घरामध्ये काहीही अमंगल घरायला नको आहे मला. निघ इथून." असं ती जोराची ओरडते आणि चक्क सुनीताचा हात पकडते आणि तिला खेचत बाहेर घेऊन जाते. आणि ते बघत असताना या सगळ्यांना सुद्धा धक्काच बसतो आणि आता विक्रम काव्याला आपल्या जवळ घेतो आणि तिला शांत करू लागतो. तर तेव्हा मानिनी सुनीताला बाहेर हकलते आणि परत ती काव्याजवळ येते आणि तिला सुद्धा आपल्या जवळ घेते आणि तिच्या गालाला हात लावून तिला ती शांत करू लागते. आणि हे दोघे सुद्धा आता आपल्या सुनेला एकदम छानपैकी असं सपोर्ट करतात. तर मित्रांनो, आता यांचं हे जे काही असतं ते सर्व आता इथे संपतं आणि आता त्यांनी इकडे जीवा आणि नंदिनीचा सीन दाखवलेला आहे. हे दोघं आता झोपायची तयारी करत असतात. तर तेव्हा जीवा तर अंथरूण पांघरून टाकत असताना एकदम रागारागाने सर्व काही करत असतो आणि नंदिनीच्या हातामधून उशी घेत असताना तो रागानेच खेचून घेतो. तर नंदिनी त्याला म्हणते, "अरे एवढं रागवायला काय झालेलं आहे?" तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, "हा असं काय, तू गच्चीवरती सॉलिड चान्स मारलेला आहेस, मला अजिबात आवडलेलं नाहीये." तर तेव्हा नंदिनी थोडीशी हसते आणि जीवाला म्हणते, "अरे मी काय केलेलं आहे आता?" तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, "हो, उगीच येडा बनून पेढा खाऊ नकोस हा चकाचक बाई. अगं माझा म्हणजे गच्चीवरती आपण फटाके फोडायला गेलेलो असताना माझा अख्खा पाऊसचा बॉक्स गायब झालेला आहे आणि मी हे तुला विचारताना तू काय म्हणालीस? अरे बापरे, हो का? मला नाही माहिती. अहो तुम्ही खाली विसरला असाल. नक्की पावसाचाच डब्बा होता ना?" असं वर मलाच विचारत होतीस. आणि जेव्हा मी पिहूला तिचा पाऊस लावायला फुलभाजी दिला तेव्हा पिहू एकाच वेळी 8-8 पाऊस लावत होती. असं तो बोलत असताना आता नंदिनी मोठ्याने हसू लागते आणि म्हणते, "हो अहो तुम्ही शूट केलाय ना व्हिडिओ, जरा दाखवा ना बघू." तर तेव्हा जीवा म्हणतो, "हे बघ अजिबात विषय बदलू नकोस. तू पिहूला माझ्या पावसाचा डबा दिलास." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हो दिला मी. का नाही द्यायचं? लहान आहे ना ती." तर तेव्हा जीवा म्हणतो, "हो का, म्हणून तू माझ्या मधल्या लहान मुलाला निराश केलास?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "अरे आता हे ना अति होतंय. जवळजवळ सगळे फटाके तुम्हीच उडवलेत, मग पार्थचे सुद्धा सगळे रॉकेट तुम्ही पेटवलेत आणि ते बरं काव्य तिथे नव्हती म्हणून पार्थ काही बोलले नाहीत. आणि एक सांगू का, काव्य हवी होती फटाके उडवायला, मजा आली असती." असं ती बोलत असते आणि तेव्हा जीवाचं लक्ष थोडंसं नंदिनीच्या गळ्याकडे जातं आणि तो तिला विचारतो, "आता तू हे नेकलेस घालूनच झोपणार आहेस का?" तर तेव्हा नंदिनी आपल्या नेकलेसला हात लावते आणि म्हणते, "अरे मी तर काढायचंच विसरले, सॉरी, आलेच मी." असं म्हणून ती आता उठते आणि नेकलेस काढू लागते. तर तोपर्यंत जीवा झोपतो आणि नंदिनी नेकलेस काढत असते. तर तेव्हा तिला ते काही जमत नसतं, म्हणजे नेकलेस कुठेतरी अडकलेला असतो. तर नंदिनी आता जीवाला म्हणते, "जीवा जरा हा हार काढायला मदत करा ना." तर जीवा आता परत उठतो आणि नंदिनीच्या गळ्यामधलं नेकलेस काढू लागतो. तर तेव्हा नंदिनीचे केस त्यामध्ये अडकलेले असतात आणि तिला थोडंसं दुखतं. तर जीवा म्हणतो, "सॉरी सॉरी, ते ना तुझे केस अडकलेले आहेत." आणि तेव्हा तो अगदी अलगदपणे हळुवारपणे तिच्या गळ्यामधलं ते नेकलेस काढू लागतो. तर तेव्हा नंदिनी जीवाकडे एकसारखी बघत असते आरशामधून आणि त्यानंतर आता जीवा नंदिनीच्या गळ्यामधलं ते नेकलेस काढतो आणि म्हणतो, "छान आहे." तर तेव्हा नंदिनी काय असं त्याला धक्क्याने थोडंसं म्हणजे आश्चर्याने विचारते. तर तेव्हा जीवा म्हणतो, "नेकलेस छान आहे." आणि थोड्या वेळेपुरता का होईना या दोघांच्या मध्ये असं छान मस्त रोमॅन्टिक वातावरण झालेलं असतं. तर नंदिनी पुढे म्हणते, "छान नाही, हे नेकलेस स्पेशल आहे. अहो तुमच्या आजीने दिलेला हा पारंपरिक दागिना आहे." तर तेव्हा जीवा म्हणतो, "हा आजीचा आहे?" तर नंदिनी सांगते, "हो
आजीचा आहे आणि आजींनी आईंना दिला आणि आईंनी मला दिलेला आहे. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अरे वा, मज्जा आहे तुझी, तू काय आईची लाडकी आहेस बाबा. तर नंदिनी म्हणते, अहो तुम्ही बोलताय तर असं की कधी तुम्ही तुमचे कोणी लाडच केलेले नाहीत. आईंनी मला सगळं काही सांगितलेलं आहे. तर जेव्हा विचारतो काय कशाबद्दल सांगितलेलं आहे, तर नंदिनी म्हणते तुमच्या आजींच्या बद्दल. तुम्ही ना तुमच्या आजींच्या गळ्यामधला ताईत होतात, बरोबर ना? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अगं ताईत नाही तर तिच्या डोक्यावरचा मी ताज होतो, ताज. तुला सांगतो, आई ना मला बाहेरचा खाऊ खायला अजिबात पैसे द्यायची नाही, पण संध्याकाळ झाली ना की आजी मला 8 रुपये द्यायची. तर नंदिनी म्हणते 8 रुपये? तर जेव्हा हो असं म्हणून हसू लागतो. तर नंदिनी विचारते 8 रुपये का? तर जेव्हा सांगतो, अगं त्यावेळेला ना, तर जेव्हा सांगू लागतो म्हणतो त्यावेळेला ना 8 रुपयाच्या पाणीपुऱ्याच्या ना 12 पुऱ्या यायच्या. तर नंदिनी म्हणते, अच्छा, आणि त्या सगळ्या पाणीपुऱ्या तुम्ही एकट्याच खायचा, तुमच्या पार्थ दादाला अजिबात देत नव्हतात, बरोबर ना? असं तिने विचारल्यानंतर जेव्हा तर हसत असतो आणि म्हणतो, अगं त्याचं ना आणि आजीचं अजिबात पटायचं नाही. दोघांचा ना 36चा आकडा होता. म्हणजे आजी ना सतत तिचे त्याला पाय चेपायला लावायची आणि हा ना वरच्यावर पाय चेपायचा आणि पळून जायचा. पण आमचं ना खूप छान बॉन्डिंग होतं. खूप जीव होता माझ्यावरतीचा आणि आमची दोघांची खूप घट्ट मैत्री होती. तर तेव्हा नंदिनी म्हणते, हो तर, आणि म्हणूनच ना त्यांनी त्यांचा खास आवडीचा पारंपरिक दागिना तुम्हाला दिलेला होता, हो ना? आणि असं तिने बोलल्यानंतर जीवा थोडासा टेन्शन मध्ये येतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्ही कधी सांगितलं नाहीत मला, पण आईंनी सगळं काही सांगितलेलं आहे. आजींनी दिलेल्या त्यांच्या दागिन्याची तुम्ही त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पूजा करता, बकुळीची फुलं वाहता, इतका खास दागिना आहे आणि मला कधी दाखवला नाही तुम्ही. तर तेव्हा जीवाता थोडासा शांत होतो आणि काही न बोलता म्हणतो, दाखवेन ना, वेळ आल्यानंतर दाखवेन. तर तेव्हा नंदिनी आता थोडंसं हट्ट करू लागते, म्हणते नाही नाही, सॉरी, पण आता दाखवा ना. तर जेव्हा म्हणतो, नाही नाही, मला झोप आलेली आहे, मी झोपतो, असं म्हणतो, चक्क झोपीत जातो. आणि नंदिनीला आता ती गोष्ट थोडीशी खटकलेली असते आणि ती मनात म्हणते, अरे यांना अचानक काय झालं? तर आता इकडे मित्रांनो, या रम्याने आणि वसूने तो पेनड्राईव्हचा जो काही तुकडा असतो राहिलेला, तो पेनड्राईव्हचा तुकडा या दोघींनी मिळवलेला असतो आणि तेव्हा रम्या तो पेनड्राईव्हचा तुकडा आपल्या लॅपटॉपला जोडायचा प्रयत्न करत असते. तर वसू तिला म्हणते, अगं लागतोय का पेनड्राईव्ह? तर तेव्हा रम्या म्हणते, नाही लागत. तर वसू म्हणते, अगं नीट लाव ना, म्हणजे लागेल तो. तर तेव्हा रम्या म्हणते, अगं मी तोच प्रयत्न करते, पण हा चपटा झालेला आहे ना, म्हणून जात नाहीये आत. तर वसू तिला म्हणते, अगं असा कसा काय चपटा झाला? तर तेव्हा रम्या म्हणते, अगं असा कसा काय चपटा झाला म्हणजे काय, मामीने खलबत्त्यात घालून कुटलाय त्याला, मग काय होणार त्याचं? अगं शी यार, आणि मला वाटलं होतं या पेनड्राईव्ह मध्ये काहीतरी मिळेल आपल्याला, पण नाही, गेलं सगळं काही पाण्यात. तर वसू तिला म्हणते, अगं रम्या, पेनड्राईव्ह पाण्यात जरी पडला ना तरी सुद्धा तो दुरुस्त होतो. अगं टेक्नॉलॉजी किती पुढे गेलेली आहे, माहिती नाहीये का तुला? तर तेव्हा रम्या सुद्धा म्हणते, हो हो, पॉसिबल आहे. आणि मी एक काम करते, मी ना हा पेनड्राईव्ह सर्व्हिस सेंटरला पाठवते आणि सुरू होतोय का बघते. तर तेव्हा वसू म्हणते, अगं नक्की होणार, बी पॉझिटिव्ह. आणि त्यानंतर ती पेनड्राईव्ह आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणते, रम्या, या पेनड्राईव्हमध्ये ना नक्कीच काहीतरी महत्त्वाचं असणार आहे. कारण जेव्हा जेव्हा मालिनीचा सूर चढतो ना, तेव्हा तेव्हा काहीतरी शिजत असतं, हे नक्की. तर रम्या म्हणते, अगं आई, आणि ज्या बाईला मामी बाहेर करत होती ती त्याची मैत्रीण होती ना, आणि तिला काय बाहेर करत होती ती? तर तेव्हा वसू म्हणते, काय माहिती का बाहेर करत होती? तर रम्या म्हणते, अगं आपण ना 5 मिनिटं आधी पोचायला हवं होतं आणि त्यामुळे सगळा काही मॅटर आपल्याला कळला असता. तर वसू म्हणते, नाही नाही, पण अजूनही वेळ हातामधून गेलेली नाहीये. हा पेनड्राईव्ह आहे ना आपल्याकडे. हा पेनड्राईव्ह एकदा का दुरुस्त झाला ना की मग आपण सगळं काही शोधून काढूया. आणि अगं रम्या, ऐक माझं, इतके दिवस आपल्या बाजूने काही घडत नव्हतं ना, तर आता या पेनड्राईव्हमुळे ना मला आशेचा किरण दिसायला लागलेला आहे. तर रम्या तिला म्हणते, अगं आई, तू उगीच एक्साइट होऊ नकोस हा. आणि काय होतं माहितीये का, आपण एक्साइट होतो आणि तोंडावरती पडतो. तर वसू तिला म्हणते, विचारते, अगं कधी पडलोय ग तोंडावरती? तर रम्या तिला म्हणते, अगं विसरलीस का, आता त्या नंदिनीच्या हातून आनंद निवास कायमचा काढून घेतला होतास ना. मग शेवटी झालं काय, त्या जीवाने ती जागा शेवटी कायमची विकत घेतली. तर वसू म्हणते, अगं हो ना, या दिवाळीच्या गडबडीमध्ये ना हे विसरलेच होते मी, की
जीवाने आनंद निवासची जागा विकत घेतली आणि ती सुद्धा 10 कोटी रुपयांना. आणि म्हणते अगं कुठून आले असतील ग ते त्याच्याकडे एवढे पैसे? तर रम्या म्हणते अगं असतील त्याच्याकडे एवढं काय? तर वसू तिला म्हणते अगं वेडी आहेस का तू रम्या? अगं जीवाकडे कसे काय असतील एवढे पैसे? आणि त्याने जर का पार्थ किंवा विक्रमकडे पैसे मागितले असते ना तर विक्रमने हजारो प्रश्न विचारले असते का कशासाठी हवे आहेत पैसे, आणि यावरून ना घरामध्ये तमाशा सुद्धा झाला असता. पण आपल्या घरामध्ये असं काहीही झालेलं नाहीये रम्या. तर तेव्हा रम्या म्हणते अगं आई मग जीवाने स्वतःच्या जीवावरती इतके 10 करोड रुपये आणले कुठून? तर तेव्हा वसू थोडासा विचार करते आणि म्हणते रम्या आपल्याला ना हे शोधून काढलंच पाहिजे. असं आता या दोघींच्या मधलं बोलणं चालू असतं आणि इकडे आता जीवा आणि नंदिनी तर झोपलेले असतात, पण जीवा मात्र परत जागा होतो आणि तो आता विचार करत नंदिनीकडे बघत असतो. तो मनात म्हणजे त्यांचा विचार येत असतो. नंदिनी जे काही बोललेली असते, आजीनी दिलेल्या दागिन्याची तुम्ही पूजा करता, त्याला बकुळीची फुलं वाहता, इतका खास दागिना आहे आणि मला कधी दाखवला नाहीत, असं तो विचार करत करत आता परत उठून बसतो. आणि त्यानंतर आता त्याला तो क्षण सुद्धा आठवतो ज्यावेळेस हे दोघे म्हणजे आनंद निवास विकत घेतल्यानंतर ऑक्शन मधून कॅफेमध्ये बसलेले असतात आणि तेव्हा नंदिनीने जीवाला प्रश्न विचारलेला असतो की मला एक गोष्ट सांगा पण एवढे सगळे पैसे तुम्ही जमवलेत कुठून? तर तेव्हा जीवाने त्या गोष्टीला उत्तर देण्याचं टाळलेलं असतं. तर नंदिनी परत त्याला म्हणालेली असते अहो जीवा काय विचारते मी, अहो 10 करोडची प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे तुम्ही आणि कुठून आणलेले आहेत तेवढे पैसे? आणि या सगळ्या विचारात आता जीवा जागा होऊन बसलेला असतो आणि तो मनात म्हणतो काहीही झालं तर नंदिनीला हे कधीच कळायला नको की मी 10 करोड कुठून उभे केलेले आहेत आणि तिलाच काय घरामध्ये कोणालाच हे कळायला नको, असं म्हणून तो तसाच बसून असतो. आणि बहुतेक मित्रांनो त्याने तो आजीचा जो काही दागिना असतो त्याच काहीतरी करून त्याने 10 कोटी जमा केलेले असतात. तर आता इकडे काव्या आणि पार्थ मधला त्यांनी सीन दाखवलेला आहे. काय झालेलं असतं हे दोघे सुद्धा झोपलेले असतात. तर तेव्हा आता काव्या म्हणजे त्या काही सगळ्या प्रकरणाने घाबरलेली असते आणि ती स्वप्नामध्येच झोपेतच बडबडत असते, नाही मी नाही फसवू शकत, मी नाही लपवू शकत, मला सगळं काही सांगावं लागणार आहे, सगळं काही उघड होणार आहे, सगळं उघड होणार आहे, असं ती बोलत असताना पार्थ तर उठून बसलेला असतो आणि काव्या आता एकदम दचकून जागी होते आणि तिला खूप घाम फुटलेला असतो. तर तेव्हा आता पार्थ तिला विचारतो काय उघड होणार आहे आणि तेव्हा काव्या धक्क्याने पार्थकडे बघू लागते. तर तेव्हा पार्थ आता लाईट चालू करतो आणि काव्याला विचारतो काय झालं काव्या, काय बडबड करत होतात तुम्ही, काय उघड होणार आहे, काही वाईट स्वप्न पाहिलं का तुम्ही? तर काव्या आता मनात म्हणते थँक गॉड मी जे काही बडबडले ते पार्थने ऐकलं नाही. तर पार्थ आता तिला विचारतो काव्या काय झालं, कसला विचार करताय तुम्ही आणि किती घाम आलेला आहे तुम्हाला, असं म्हणून तो आता काव्याच्या चेहऱ्यावरचा घाम नॅपकिनने पुसू लागतो आणि तिची खूप काळजी करू लागतो. तर तेव्हा काव्या मनात म्हणते माझा भूतकाळ सांगून इतक्या चांगल्या माणसाचं मन दुखवणार आहे मी, पण का? आणि त्यानंतर आता पार्थ तिच्या चेहऱ्यावरचा घाम पुसतो आणि विचारतो आता बरं वाटते का? अहो मी ना एसीचं टेम्परेचर कमी करतो म्हणजे तुम्हाला घाम येणार नाही. तर तेव्हा काव्या म्हणते अहो पण त्याने तुम्हाला थंडी वाजेल त्याचं काय? तर तेव्हा पार्थ म्हणतो चालेल, अहो तुम्ही माझं एवढं घोरणं सहन करता मग मी तुमच्यासाठी एवढी साधी थंडी नाही सहन करू शकत का? शेवटी नात्यामध्ये आपण एकमेकांना सांभाळलं पाहिजे ना. तर काव्य सुद्धा म्हणते हो खरं आहे आणि त्यानंतर आता पार्थ एसीचं टेम्परेचर कमी करतो. तर काव्या म्हणते ठीक आहे आता आपण झोपूया. तर पार्थ आता तिला म्हणतो हो पण पुन्हा काही वाईट स्वप्न पडलं तर उठवा मला, का मी थोपतो तुम्हाला? तर असं तो मुद्दामून म्हणतो आणि काव्या आता चिडते थोडीशी आणि म्हणते कुकुलं बाळ आहे का मी? तर पार्थ आता हसू लागतो आणि म्हणतो कुकुलं बाळ? तर तेव्हा काव्या त्याला विचारते हसायला काय झालं? तर तेव्हा पार्थ म्हणतो अहो तुम्ही कुकुलं बाळ म्हटलात आणि मला इमॅजिनच झालं, तुम्हाला दुपट्यात गुंडाळलंय, पावडर टीट लावून निजवलंय, असं म्हणून तो परत हसू लागतो. तर काव्या त्याला म्हणते देशमुख रात्रीचा 1 वाजून गेलेला आहे, एवढ्या रात्री तुम्हाला काय इमॅजिनेशन सुचतंय, बास झालं झोपा आता. तर पार्थ आता परत तिला म्हणतो तुम्ही कुकुलं बाळ, असं म्हणून तो परत हसतो आणि परत काव्याच्याकडे बघून म्हणतो बरोबर ठीक आहे झोपा, असं म्हणून तो आता झोपतो. तर काव्या म्हणते आगाऊ बोका, पण काहीही म्हणा पार्थमुळे या सगळ्या गोष्टींचं टेन्शन जरा कमी वाटलं, खरंच खूप चांगले आहेत देशमुख, असं ती मनात म्हणत असते.
असते आणि इतक्यात पार्थ घोरायला सुद्धा सुरुवात करतो आणि जेव्हा काव्या त्याच्याकडे बघते तर पार्थ तिच्याकडे बघून हसत असतो आणि आता काव्या परत डोक्याला हात लावते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्या पार्थला विचारते, बोला काय म्हणत होतात तुम्ही? तर पार्थ तिला सांगतो, आज संध्याकाळी ऑफिसमध्ये पार्टी आहे ना आणि असं ठरलेलं आहे की सगळ्यांनी ना आपल्या बायकांना घेऊन यायचं आहे, असं त्यानं सांगितल्यानंतर इकडे काव्याला तर खूप टेन्शन येतं. तर दुसरीकडे आता पिहू नंदिनीला विचारते, 10 करोड मध्ये किती शून्य असतात? तर तेव्हा नंदिनी तिला सांगते 10 करोड मध्ये 8 शून्य असतात. तर तेव्हा पिहू 10 करोड मध्ये 8 शून्य असं म्हणत तिथून निघून जाते. तर आता नंदिनीला परत तोच प्रश्न पडतो, जीवानी 10 करोड कोठून आणले? हे काय त्यांनी शेवटपर्यंत काहीच सांगितलं नाही. तर दुसरीकडे आता महाजनी सरांनी म्हणजे ते दोघे फोनवरती बोलत असतात आणि तेव्हा महाजनी सर जीवाला विचारतात, अरे जीवा तू नक्की काय विकलेलं आहेस? तर तेव्हा जीवा सांगतो, अहो मी सौदा केलेला आहे हो गेलेल्या माणसाच्या. असं तो बोलत असताना बहुतेक तिथे नंदिनी आलेली आहे आणि तो बोलता बोलता मध्येच थांबतो किंवा त्याच्या लक्षात येतं की आता महाजनी सरांना सांगितल्यानंतर ते तर नंदिनीला सांगतीलच, म्हणून तो सांगता सांगता थांबतो. तर मित्रांनो, असेच अपडेट पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.